तर पावसामुळे नांदेड शहरातील नांदेड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। हे दृश्य नांदेड जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। तर मी नांदेड शहरातील विष्णुनगर, गोकुळनगर आणि हमालपुरा परिसरात आहे। आपण जर बघितलं तर हा मुख्य रस्ता आहे, मात्र यावरचं चित्र पाहिलं तर हा मुख्य रस्ता आहे का असा प्रश्न आता पडतोय। अगदी गुडघाभर पाणी जे आहे ते रस्त्यावर साचलंय। एका तासापासून पाणी उघडल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे, नागरिकांना ये जा करता येते। आपण जर इकडे बघितलं तर या ठिकाणी एक भोवरा दिसतो आणि पाणी जे आहे ते या ठिकाणी फिरताना पाहायला मिळतं। आणि खरं तर हा ड्रेनेजचा खड्डा आहे आणि तो खड्डा जो आहे तो पूर्णपणे उघडा आहे आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं तर गुडघाभर पाण्यातून वाट द्यायच्या आजोबाला काढावी लागते। अतिशय बिकट अशी परिस्थिती नांदेड शहरात झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच कालपासून जे आहे ते जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे जे आहे ते ही परिस्थिती निर्माण झाली आहे। संसारोपयोगी साहित्य जे आहे ते या पावसामुळे भिजलं आहे। मात्र असं असलं तरी अद्यापर्यंत कोण्याही अधिकाऱ्यानं, कर्मचाऱ्यानं इथं भेट दिलेली नाही किंवा यांचं पुनर्वसन केलेलं नाही। एकंदरीत बघितलं तर नांदेड शहरात बिकट अशी परिस्थिती या पावसामुळे आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।